नमस्कार. नेहमी तीच आमटी, तीच डाळ खाऊन कंटाळा आला असेल, तर एकदा अशा पद्धतीने आमटी बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते. तर आज आपण इथे मूग डाळीची आमटी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी एक आमटी असेल आणि लोणचं पापड असेल, तर अगदी 2 घास नक्कीच जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. तर आज आपण इथे मुगाच्या डाळीची आमटी बनवणार आहोत. 1 वाटी आपण मूग डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण 10 मिनिटं ती भिजवून घेतलेली आहे. डाळ छान भिजवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चिमूटभर हिंग आणि 1 चमचा तेलाचा वापर करणार आहोत. तर इथे आपण 1 चमचा तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते. तर इथे आपण आता 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे आणि आता कुकरला झाकण लावून अगदी 1 ते 2 शिट्यांमध्ये डाळ छान आपण शिजवून घेणार आहोत. आता हे आमटीसाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. पाव वाटी खोबरं, त्याच्यानंतर 1 हिरवी मिरची, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे. तर हे वाटण आपण असेच वाटून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता हे वाटण असंच जाडसर असं वाटून घेणार आहोत. तर ह्या वाटणामुळेच आमटीला खूप छान अशी चव येते. इथे वाटण छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण इथे डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता डाळ छान आपली शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण ती घोटून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान अशी मऊ अशी डाळ शिजलेली आहे आणि आता आपण डाळीमध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. तर ही आपण डाळीची आमटी करणार आहोत. तर तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता डाळीमध्ये आपण पाणी छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण अशा पद्धतीने डाळ छान मिक्स करून झालेली आहे आणि आता इथे थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. इथे डाळ थोडी घट्ट वाटत आहे, तर इथे मी आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे. तर इथे तुम्हाला कितपत आमटी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता डाळ पाण्यामध्ये छान मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम करून घेणार आहोत. फोडणीच्या भाज्या किंवा आमटी असते ती अगदी फोडणीवर अवलंबून असते. फोडणी जर तुम्ही खमंग केली तर त्या आमटीलासुद्धा छान अशी चव येते. तर इथे लक्षात ठेवा, कधी पण तेल छान गरम झाल्यानंतरच मोहरी, जिरे छान तडतडू द्यायचे, म्हणजे खमंगपणा खूप छान येतो आमटीमध्ये. तर इथे आता राई म्हणजे मोहरी छान तडतडल्यानंतरच आपण जिऱ्याचा वापर केलेला आहे. जिरे तडतडल्यानंतर आपण इथे आता जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, खोबरं, लसूण आणि मिरची आणि जिरे, ते आपण आता ह्या फोडणीमध्ये छान असं परतवून घेणार आहोत. फोडणीचे जे कोणतेही आपण पदार्थ बनवतो तर ते फोडणीमध्येच आपलं अवलंबून असतं. म्हणजे फोडणी छान खमंग झाली तर आपले पदार्थसुद्धा खूप छान चविष्ट असे होतात. तर इथे आता फोडणी छान परतवून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो छान परतवून घेणार आहोत. टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण कढीपत्त्याचा वापर केलेला आहे. तर इथे आता टोमॅटो, कढीपत्ता छान आपण फोडणीमध्ये परतवून झाल्यानंतर आपण 1 हिरवी मिरचीचा वापर करणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे फोडणी छान तयार झालेली आहे. लक्षात ठेवा, गॅस स्लो ठेवायचा आहे आणि फोडणी छान आपली तयार करून झालेली आहे. तर इथे आता फोडणी तयार झाल्यानंतर आपण घरगुती लाल तिखट म्हणजे जे आपण साठवणीचा मसाला असतो तो इथे आपण 1.5 चमचा वापरलेला आहे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आता फोडणीमध्ये आपण मसाला छान परतवून झालेला आहे. आता फोडणीमध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. तर इथे फोडणीमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर छान परतवून घेणार आहोत. कोथिंबीर परतवून झाल्यानंतर आपण जी डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आपण फोडणीला देणार आहोत. तर अतिशय चविष्ट आणि अगदी खमंग अशी ही आमटी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता डाळ आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि डाळीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे अधूनमधून अशा पद्धतीने डाळीला आपण ढवळून घेणार आहोत, म्हणजे आमटीला छान ढवळून घेणार आहोत. तर ओतून जाण्याची शक्यता असते, म्हणून आपण आमटी सतत अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत. तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ. तर इथे आता कोथिंबीर आणि मीठ टाकल्यानंतर आपण आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आणि अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला आमटीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. तर अशा पद्धतीने आपण आता डाळीची आमटी छान उकळून घेणार आहोत.
तर इथे आमटीला छान एक उकळी आलेली आहे आणि आता आपण ती ढवळून घेणार आहोत. तर अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ही आमटी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. अगदी गरम भाताबरोबर आमटी, लोणचं, पापड असेल तर अगदी दुसरं काहीही बनवायची गरज नाही. अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर इथे आपली ही मूग डाळीची आमटी छान तयार झालेली आहे आणि आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.